नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता नागराजने प्रियाला तिचे लहानपणीचे पुरावे दाखवले असतात, तेव्हा मात्र ती त्या गोष्टींना हात लावायला जाते. तेवढ्यात तो तिला अडवतो आणि म्हणतो, काय ग, काय करते आहे? अजिबात त्याला हात वगैरे लावायचे नाही बरं का. कसं आहे ना प्रिया, की तू पोटली ही लपून वगैरे नेशील, आश्रमातून ढापली तर कसं आहे ना, मला माहिती होतं आधीच आणि कपाटात ठेवली, या गोष्टी मला कळत नाही का? त्यामुळे मी ही पहिलंच काढली. आणि तेव्हा आता महिपत म्हणतो, अरे तुला काही ती वेडी वाटते का? तर लगेचच आता पुढे नागराज म्हणतो, खरा बॉम्ब तर आमच्या घरी आहे. प्रत्येक भिंतीवर आहे ना तिने फोटो लावले आहे, रडणारे, हसणारे, आई बरोबर, बापा बरोबर, सगळीकडे तणबीच तणवे आहे, तुला माहीतच नाही. पण एकदम अचानक घरामध्ये पाऊल टाकलं ना, की फोटो बघितला ना, तर लगेच घरात पाऊल टाकल्या टाकल्या कळेल की ही तर आमची सायली. आणि आता सायली अजूनच कशी होईल हे माहित नाही तुला. तर दुसरीकडे साक्षी म्हणते, तुला या सगळ्या पोकळ धमक्या नाही ना वाटत आहे? तर लगेचच प्रिया म्हणते, नाही नाही, मला का वाटेल पोकळ धमक्या? मला कळतंय ना माझी काय अवस्था होईल. तर तेव्हा लगेचच ती म्हणते, हे बघा आपलं जे ठरलं आहे ना, मी सगळं काम करेल. मी अजूनही सुभेदारांची प्रॉपर्टी मिळवण्याचा प्रयत्न करेल. तर आता साक्षी म्हणते, अगं पण याला खूपच उशीर झाला आहे आणि आता तुझा आम्हाला काहीच उपयोग नाहीये, असं ती म्हणते. जेव्हा असेल तेव्हा ये आता आणि आता निघ इथून, असं म्हणून तिचा अपमान करते आणि तिथून तिला घालवते. त्यानंतर मात्र आता प्रिया हात जोडून म्हणते, मला एक चान्स द्या. तेव्हा मात्र आता तिला तिघजण धक्के मारून तिथून बाहेर काढता आणि साक्षी मात्र तिला खूपच धक्के देते. तेव्हा नागराज म्हणतो, नाही काढू शकत म्हणजे काय, तुला बाहेर काढूच शकतो आम्ही, डायरेक्ट अगदी वरच पाठवू शकतो, असं म्हणतं. त्यानंतर मात्र आता तिला पेटारामध्ये बंद करतात आणि तुला कसा मृत्यू देतो तेच बघ, असं म्हणून तिघेजण तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा मात्र ती म्हणते, असं करू नका प्लीज, मी परत काही चुकीचं करणार नाही. तेव्हा साक्षी म्हणते, तुझी नाटकं बंद कर आणि आता स्वतःला साधते की हाताला धरून बाहेर काढू. तर आता लगेचच महिपत पण म्हणतो, ए नागराज, एक काम कर, तू आहे ना आता हिचं सगळं संपूर्णच टाक आणि आता साक्षी, तू आता लेडीज लेडीज हे होऊन जाऊ दे आणि आता तू हिला बाहेर काढ आणि हिचा जीवच घेऊन टाक. त्यामुळे आम्हाला काही हात लावायची गरजच पडणार नाही, असं म्हणून आता साक्षी मात्र तिला हाताला बाहेर धरते आणि बाहेर काढून फेकूनच देते दरवाजाच्या इकडे. मात्र ती खूप आरडाओरडा करते, प्लीज मला एक चान्स द्या, परंतु आता तिचं कोणीही ऐकून घेत नाही. दुसरीकडे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सायली उठते आणि आपलं अंगण झाडू लागते आणि तिच्या घराकडे बघतच असते. इकडे मात्र आता तिचं पूर्ण लक्ष आपल्या घराकडे असतं, परंतु अर्जुन मात्र तिथे निवांत झोपलेला असतो आणि आता सायली मात्र तिचं तिचं काम उरकत असते. त्यानंतर आता घराकडे तिचं सतत लक्ष असतं की कोणी बाहेर येतं का. झाडून झाल्यावर मात्र ती पाणीही अंगणामध्ये मारते, परंतु तिच्या चेहऱ्यावर छान हसू असतं, कारण तिला आता असं वाटत असतं की मी माझ्या घरापर्यंत पोहोचलेली आहे. आता खऱ्या अर्थाने माझा संसार सुरू होणार आहे, म्हणून ती खूपच आनंदी असते आणि सतत आपल्या घराकडे बघत असते. त्यानंतर मात्र ती तुळशीलाही पाणी घालते आणि श्लोकही म्हणते. त्यानंतर अर्जुनला जाग येते आणि सायली कुठे गेले बघू लागते. त्यानंतर आता तिच्या आवाजाने सगळे सुभेदार उठतात आणि बाहेर येतात. त्यानंतर आता सगळं वातावरण फ्रेश झाल्यासारखं सगळ्यांना वाटतं. इकडे मात्र आता तिला इग्नोर करून पुन्हा सगळेजण घरामध्ये निघून जातात आणि आता पूर्ण आजी सगळ्यांना हाताने इशारा करते की चला आता. दुसरीकडे मात्र सायली हात जोडून तुळशीची पूजा करतच असते आणि इकडे आता अर्जुन सुद्धा झाडाला पाणी घालणारा जो पाईप असतो तो हातात घेतो आणि त्यानेच तोंड वगैरे धुवू लागतो, पण पाणी इतकं गार असतं की तो आरडाओरडा करू लागतो. पण तसंच थोडंफार धुतो आणि तसंच पाईप सोडून देतो. इकडे मात्र घरामध्ये आल्यावर पुन्हा रणदिव्यांच्या पुन्हा सुभेदारांच्या घरामध्ये तीच चर्चा असते आणि पूर्ण आजी विचारते, तुम्ही मला का सांगितलं नाही? तेव्हा कल्पना म्हणते, आम्ही सांगणारच होतो, पण आम्हाला आशा होती की सकाळपर्यंत ह्यांची नाटकं बंद होतील आणि ती इथून निघून जाईल. पण लगेचच आता अश्विन म्हणतो, आज इतका उशिरापर्यंत झोपायला मिळणार होतं आणि नेमकी हिने झोपमोड केली, असं अश्विन म्हणतो. तेव्हा प्रताप म्हणतो, आपण का सहन करायचं? तर लगेचच प्रताप म्हणतो, मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्यांना इथून निघून जायला लावतो. तर पूर्ण आजी म्हणते की नको,
असं काही करू नको. तू बोलायला जाशील आणि शब्दाला शब्द वाढेल आणि मला आता आपल्या घरामध्ये भांडणं नको आहे, असं ती म्हणू लागते. त्या मुलीने आहे ना, फार अगदी आपल्याला दिवस दाखवले आहे. तो मुलगा अगदी हट्टाला पेटलेला आहे. त्या दोघांना आपण शांत करू शकत नाही. अस्मिता म्हणते, "मला तर फारच वैताग आलेला आहे या गोष्टीचं. सगळं काहीच कळत नाहीये." दुसरीकडे ती तुळशीची पूजा करत असते. पुन्हा सगळं कुटुंब बाहेर येतं आणि इकडे मात्र आता अर्जुनही फ्रेश होऊन आलेला असतो आणि तो घरच्यांच्या जवळ जातो आणि पुन्हा हात जोडून उभा राहतो. इकडे मात्र घरातले त्यालाही इग्नोर करू लागतात. त्यानंतर मात्र आता मुद्दामूनच पूजेचं सगळं समजतं आहे असं तोंड करून अर्जुन आता उभा असतो आणि देवाला प्रार्थना करतो. त्यानंतर बायकोच्या बाजूला जाऊन उभा राहून तो पूजा करतो आणि हे सगळं घरातले बघतच असतात. त्यानंतर मात्र सायलीचा त्यांना अजूनच राग येतो. तर त्यानंतर मात्र अर्जुन म्हणतो, पूजा करताना ते होते, पण ते काहीच बोलले नाही. तर सायली म्हणते, "हरकत नाही, असू द्या." तर आता अर्जुन म्हणतो, "हो, बरोबर आहे तुमचं." तर तेव्हा आता अर्जुन म्हणतो, "तुम्ही फ्रेश व्हा, आपल्याला बाहेर जायचं आहे." आणि दुसरीकडे मात्र आता लगेचच प्रिया मात्र तिथनं घाबरून उठते आणि लगेचच नागराज म्हणतो, "असं ढोंगी पोरगी का म्हणतो आहे?" तर नागराज म्हणते, "तन्वी नाहीये ही मुलगी. तन्वीच्या जागी आलेली ही एक फ्रॉड मुलगी आहे, मूर्ख बनवणारी मुलगी आहे." तर लगेचच प्रिया म्हणते, "काका खोटं बोलता आहे. मीच तुमची तन्वी आहे." तर तेव्हा आता नागराज म्हणतो, "मी खोटं बोलतो आहे का? हे बघा माझ्याकडे पुरावे आहे आणि पुराव्याशिवाय मी काही बोलत नाही. दादा तू वकील आहे ना, तुला पुरावे लागतात ना. हे बघ आपली तन्वी लहानपणी अशी दिसायची का तूच सांग." तर तेव्हा सुमन म्हणते, "नाही, अजिबात नाही. ही पोटली आहे ना, तर ही सिद्ध करते ना, की ही नाहीये आपली तन्वी. हिने तुला फसवलं आहे." तर पुन्हा आता, "बाबा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा." तर आता लगेचच रविराज तिच्या कानाखाली मारतो, "तू फक्त आम्हालाच नाही, सुभेदारांना पण फसवलं आहे." आणि तेव्हा मात्र प्रतिमा तिला म्हणते, "मग तन्वी कोण आहे?" तेव्हा मात्र आता लगेचच नागराज म्हणतो, "सांगतो खरी तन्वी कोण आहे तुम्हाला माहिती का?" आणि आता तिचं आत्ताचं नाव काय आहे हे मात्र तो सांगतो. तेवढ्यात मात्र लगेचच प्रिया दचकून उठते आणि "काय गं तन्वी, काय झालं?" असं म्हणून सगळेजण धावत येतात आणि तिला विचारू लागतात. तर प्रतिमा म्हणते, "काय गं तू कोणाला काय सांगू नका असं म्हणत होते." तेव्हा मात्र आता ती म्हणते, "नाही, काही नाही. मला थोडंसं स्वप्न पडलं आणि वाईट स्वप्न पडत होते आणि लग्नाबद्दल मुद्दामूनच नाटकं करू लागते." तर तेव्हा आता नागराज म्हणतो, की "तुला नक्की असं स्वप्न पडलं ना तन्वी, की वेगळी काहीतरी तू ओरडत होती ना त्यामुळे असं वाटलं." तेव्हा आता सुमन म्हणते, "अहो तुम्ही पण काय प्रश्न विचारताय? उलट तपासणी काय घेताय? ती किती घाबरली आहे बघा ना." तर रविराज म्हणतो, "जाऊ दे, तू काळजी नको करू, सगळं ठीक होईल. शांत हो, जास्त विचार करू नको." आणि आता प्रतिमा आणि सुमन तिला सावरण्याचा प्रयत्न करतात, परंतु तिच्या मनात वेगळीच भीती असते. दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली कोर्टामध्ये आलेले असतात आणि आता विवाह रजिस्टर करायला सुद्धा ते तिथे आलेले असतात. त्यानंतर मात्र आता ते कायद्याने सुद्धा आपला विवाह रजिस्टर करतात आणि त्यानंतर त्यांच्यासोबत कुसुम आणि नेहमीप्रमाणे चैतन्य असतो विटनेस म्हणून ते सह्या करतात आणि आता सगळेजण त्यांना अभिनंदन करतात आणि लवकरात लवकर मॅरेज सर्टिफिकेट येईल, मग तुम्ही कायद्याने सुद्धा नवरा बायको असाल असं ते सांगू लागते. आणि त्यानंतर आता अर्जुन सायली पण खूपच आनंदी असतात आणि आता त्यानंतर आता रणदिव्यांच्या इकडे मात्र अस्मिता आता पुन्हा बोलू लागते, की "मी जाणार आहे आणि मी मोजकेच कपडे घेऊन जाणार आहे." त्यानंतर आता लगेचच तिला सांगू लागतात, "हे बघ, सचिन करता मी चकल्या केलेल्या आहे. जावई बापूंना घरचं खायला जास्त आवडतं ना." तर तेव्हा आता लगेचच ती म्हणते, "मी तर पॅकिंगचं वजन करायला कमी बघते आणि आहे आणि तू कशाला एवढं करते आहे आणि कॅनडामध्ये मिळत नाही असं काहीच नाही ना." तर त्यामुळे आता इकडे अस्मिता म्हणते, की "कशाला तू एवढं वजन वाढवते?" परंतु आता पूर्ण आजीचा चेहरा मात्र अगदी शांत असतो. दुसरीकडे आता लगेचच "काय झालं?" असं प्रताप विचारतो. तर तेव्हा ती सांगू लागते, "काय सांगू? मला खरंच काही सुचत नाहीये." तर लगेचच तन्वी जर असती ना, तर तन्वीने हिची बॅग भरू दिली असती. आणि अस्मिता म्हणते, पण तरीसुद्धा तिला वाईट वाटलं असतं, की आपण सगळं केलं नाही. आणि आता प्रताप म्हणतो, की आपण तन्वीची आठवणच काढणं थांबवूया. तर लगेचच पूर्ण आजी म्हणते, पण मला तिची खूप आठवण येते. मला तिच्याशी बोलावसं पण वाटतंय. मला फोन लावून देतेस का? आणि असं म्हटल्यावर तन्वीला फोन येतो पूर्ण आजीचा आणि आता ती फोन उचलणार इतक्यात रविराज फोन घेतो आणि तो फोन कट करतो
आणि तेवढ्यात मात्र फोन चालूच राहतो. तरी पण आता रविराज म्हणतो, "तुला सांगितलं आहे ना, सुभेदारांशी आपल्याला कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही." आणि आता तो जे काही बोलतो ते मात्र पूर्ण आजी ऐकते आणि फोन ठेवते. त्यानंतर घडलेला प्रकार ती सगळं सांगू लागते. त्यानंतर प्रताप म्हणतो, "साहजिकच आहे ना, त्यामुळे आता आपण ह्या गोष्टीला वेळच द्यायला हवं." तर आता पूर्ण कल्पना म्हणते, ही सायली अजून आपलं किती नुकसान करणार आहे ना, हे देवच जाणे. दुसरीकडे आता रविराज म्हणतो, त्यांच्या घरी जाण्याचा प्रश्नच नाही. त्यांचा आपला काही संबंध नाही आणि आता अजिबात आपली आणि त्यांची काही ओळख पण नाही, हे मात्र सांगतो. तर प्रतिभा म्हणते, की उलट आपण जास्त प्रयत्न करायला हवे, की उलट आपलं नातं कसं टिकून राहील, हे आपण प्रयत्न करायला हवे. तर नागराज म्हणतो, की आपल्याशी नातं ठेवण्याएवढी त्यांची लायकी तरी आहे का? आता मात्र सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतात आणि सुमन म्हणते, तुम्ही असं काय बोलताय हे? तर लगेचच आता सुमन म्हणते, मग काय वहिनींनी पण त्यांच्या माहेरी जायचं नाही का? तर आता मात्र प्रतिमाची अवस्था विचित्र असते. तेव्हा सुमन म्हणते, की तुम्ही रागाच्या भरात वहिनींचा सुद्धा विचार करत नाही. त्यांचं माहेर आहे ते. तेव्हा रविराज म्हणतो, की खरंच प्रतिमा, मला तुझं माहेर नाही तोडायचंय, पण आता माझी अवस्था अशी आहे म्हणून. पण तुला जायचं तर तू जाऊ शकते. पण आम्ही कोणी येणार नाही, असं मात्र तो ठणकावून सांगतो. पण तन्वीला तर त्या घरापासून दूरच ठेवायचं. तिला अजिबात तिथं न्यायचं नाही. आणि आता हा रविराजचा फायनल निर्णय असतो आणि तो सांगून मात्र तो तिथून निघून जातो. दुसरीकडे मात्र आता महिपत एका वकिलासोबत म्हणजे जोशीसोबत तिथे कॅफेमध्ये आलेला असतो आणि त्यांचं बोलणं सुरू असतं. दुसरीकडे मात्र आता कॅफेमध्ये बोलत असतात, की मधुकर काय बाहेर येणारच नाही. तर तेव्हा आता तो विचारतो, की "काय रे, तुझा पुढचा प्लॅन काय आहे?" आणि त्याच कॅफेमध्ये अर्जुन आणि सायली पण येतात आणि त्यानंतर ते तिथे बसलेलेच असतात. तेव्हा मात्र एकमेकांशी प्रेमाने गप्पा मारत असतात आणि काय खाणार? तेव्हा मात्र आता कॉफीच मागवतात. तर त्यानंतर मात्र आता ऑरेंज ज्यूस अर्जुन मागवतो. पण का? असं विचारल्यावर आता अर्जुनच्या लक्षात येतं, की इथे कोणीतरी बोलतं आहे. त्यामुळे आता अर्जुन मात्र त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करतो आणि अर्जुनच्या लक्षात येत असतं, की इथं कोणीतरी बोलतं आहे. त्याला त्या गोष्टीचा अंदाज येत असतो, पण नीट काही ऐकू येत नसतं. त्यामुळे अर्जुन मन लावून ऐकायचा प्रयत्न करत असतो. तर त्यानंतरही त्याला काही व्यवस्थित समजत नाही. इकडे मात्र आता महिपत आणि जोशीचा प्लॅन ठरत असतो. दुसरीकडे आता अर्जुन मनामध्ये विचार करतो, हा महिपतचा आवाज आहे असं मला वाटतं आहे. आणि सायली विचारते, काय हो, काय झालं आहे नक्की? परंतु अर्जुन मात्र आता उठून उभा राहतो आणि पुन्हा ऐकण्याचा प्रयत्न करू लागतो. इकडे मात्र तो पूर्णपणे कान देऊन तिथे उभा राहतो आणि काय चाललं आहे हा विचार तो करू लागतो. दुसरीकडे मात्र आता प्रिया पैसे मोजू लागते आणि पैसे बॅगेत ठेवते. त्यानंतर मात्र अश्विन तिथे येतो आणि तन्वी 1 मिनिट असं म्हणतो. तेव्हा मात्र आता ती तिथेच थांबते आणि मनाशी विचार करते, आता ह्याचं काय आहे? ह्याचा भाऊ तर मजेत असेल आणि हा का माझा वेळ खातो आहे आता? तर तेव्हा तन्वी पुन्हा त्याच्याकडे बघते आणि काय रे अश्विन? काय बोल? तर तेव्हा आता तो म्हणतो, काय ग कशी आहे तू? तर आता ती म्हणते, खरं तर काय सांगू तुला? ज्याने हा प्रश्न विचारायला हवा होता, तो तर त्याच्या नवीन संसारात रमला असणार आहे. काही उपयोग होणार नाही या गोष्टीचा एवढं प्रेम करून पण. माझं आयुष्य तर उद्ध्वस्त झालं ते झालंच. तर लगेचच अश्विन म्हणतो, कोणीच दुःख तुझं हलकं करू शकत नाही. पण तू आम्हाला वाईट समजू शकू नको. पण तन्वी म्हणते, की नाही मी कोणालाच वाईट समजू शकत नाहीये. तर लगेच तन्वी तिथून निघून जाते. अश्विन म्हणतो, बिचारीची फारच वाईट अवस्था झाली आहे. दुसरीकडे मात्र अर्जुन सगळा प्लॅन ऐकतो आणि डायरेक्ट आता महिपतच्या समोर जातो आणि इकडे मात्र लगेचच महिपतला बघताच आता अर्जुन अजूनच रागात बघतो आणि पुन्हा महिपत उठून उभा राहतो. "काय हो, कोण आहे इथे? काय कोणाला बघताय? कोणाला शोधता आहे?" तेव्हा मात्र जोशी वकील तिथून पळून गेलेला असतो. त्यामुळे अर्जुन काहीच बोलत नाही आणि पुन्हा त्याच्या जागेवर येऊन बसतो. तेव्हा सायली विचारते. तेव्हा अर्जुन सांगू लागतो, की मला शंका होती, की तिथे तो वकील होता. परंतु आता वकिलाने आपला चेहरा बदलून मात्र चेहरा लपवलेला असतो आणि वेटरच्या रूपामध्ये उभा राहिला असतो. तेव्हा मात्र आता घाबरतो आणि त्यानंतर मात्र आता म्हणतो, बरं झालं ही आयडिया सुचली नाही तर फार अवघड झालं असतं. इकडे महिपत मात्र सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि लग्नाच्या शुभेच्छा वगैरे देऊ लागतो. त्यानंतर मात्र आता पुढे तो म्हणू लागतो, वहिनी मग बाकी कसं चाललं आहे? आणि पुढे म्हणतो, ए वेटर इकडे ये आणि
या दोघांना काय पाहिजे असेल कपलला असं फ्रेशमध्ये जे काही छान असतं त्यांना दे असं त्या ऑर्डर देत असतो. दुसरीकडे मात्र आता महिपत म्हणतो, "बिल वगैरे काही लावायचं नाही, बिल आपण देणार बरं का." तर आता अर्जुन म्हणतो, "तुम्ही चिडले वगैरे आहे का? म्हणजे नवीन-नवीन लग्न झालंय ना, तुमच्या चेहऱ्यावर काही तसं दिसत नाही. त्यामुळे प्रेमाचे शब्द तुम्ही बोलायला हवे ना, म्हणून मी म्हणतो आहे आणि उगाच मी मध्ये आलो नाही का. कबाब में हड्डी असंच म्हणता ना हो काहीतरी, काय म्हणतात ते इंग्लिशमध्ये? हां, बरोबर, बरोबर. मला आत्ता समजलं बरं का." आणि असं म्हणून तो बडबड करू लागतो. परंतु ते दोघेही त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि दुसरीकडे मान फिरून घेतात. इकडे महिपत माफी मागतो, की "त्याबद्दल सॉरी बरं का. आता मी निघतो. जाऊ द्या, तुमचं चालू राहू द्या." असं म्हणतो आणि एन्जॉय म्हणून तो मात्र आता तिथून निघून जातो. इकडे अर्जुन त्याच्याकडे रागाने बघतो आणि तो म्हणतो, "आमचं आम्ही बघू, तू निघ आता इथनं." आणि तेव्हा मात्र मैपत मात्र तिथून निघून जातो. दुसरीकडे आता दोघेही विचारात पडतात, की ह्याचा नक्की काहीतरी प्लॅन असणार. पण सायली म्हणते, की "ठीक आहे, तुम्ही नका एवढं मनाला लावून घेऊ." त्यानंतर मात्र अर्जुन विचारतच असतो. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत, की आता लगेचच अर्जुन आणि सायली आता घरामध्ये प्रवेश करतात. तेव्हा पूर्ण आजी त्यांना अडवते, परंतु अर्जुन म्हणतो, "ही या घरची सून आहे, त्यामुळे तिला इथं राहण्यापासून कोणीच अडवू शकत नाही आणि माझ्या मम्मानी आणि माझ्या आजीने मला शिकवलेलं आहे, की बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आणि मी तेच करतो आहे." त्यानंतर आता सायली माप ओलांडून सुभेदारांच्या घरी येते आणि मनाशी म्हणते, की "आता मात्र तुम्हाला जरी